जाऊन काय प्रश्न विचार, ते पण महत्वाचं आहे. म्हणून शिकायचं काय, कुठे शिकायचं, आणि तिसरा महत्वाचा प्रश्न की संधी शोधायची कुठे. हे जे तुम्ही आता म्हणालात ना की आपण चॅट जीपीटी वर बघतो, आपण मोबाईलवर बघतो, आपण लॅपटॉपवर बघतो. बरेच पोरं, आता मध्ये एक बातमी आली होती, माझा एक मित्र आहे, तो प्राध्यापक आहे, मी चॅट जीपीटीचा वापर पोरं कशी करतात आजकाल, ते चांगल्या याच्यासाठी करण्यापेक्षा 70 मुलांना असाइनमेंट दिली आणि जवळपास 60 पोरांची सेमच होती, सगळ्यांनी चॅट जीपीटी मारलं. नको तिथं वापर होतो. म्हणून हा प्रश्न विचारला की आपण नेमकं काय शिकलं पाहिजे. आपण कन्व्हेन्शनली इंजिनिअरिंग, आपण कन्व्हेन्शनली आर्किटेक्ट, कन्व्हेन्शनली डॉक्टर, कन्व्हेन्शनली काय आयुर्वेदिक डॉक्टर, डेंटल, याच्या पलीकडचं जे जग तुम्ही आता सांगितलं, त्या जगाकडे जर आपल्याला जायचं असेल, ते जग जवळ करायचं असेल, तर कसं शिकायचं, कुठले कोर्सेस करायला पाहिजे, कुठे शिकायला पाहिजे. इथे तर कुठे आजूबाजूला काही दिसत नाही. तुम्ही असं मला विनाकारण करता बरं का, असं इन्स्टिगेटिंग. बरं बरं बोलून काही फायदा होणार नाही कोणाचा. खरं बोललं तर थोडाफार फायदा तरी होईल. प्रॉब्लेम आहे की बोलू शकतो. याच्यावर बऱ्याचदा लिहिलंय खरं की आपल्याकडे शिक्षण ही जी गोष्ट आहे ही फार लाईटली घेतली जाते. आणि म्हणजे मी जसं म्हटलं तसं काय शिकून करायचंय, किंवा अनेक मला उद्योजक भेटतात, पहा आम्ही 10वी पास आहे आणि मी उद्योग करतो. अरे चांगलं आहे, तुम्ही यू आर सक्सेसफुल, बट हे लोकांमध्ये नका ना सांगा. त्याच्यावर निगेटिव्ह परिणाम होतो. लोकांना असं वाटतं अरे नाही, शिक्षणाचा फायदा नाही, मला हेच केलं पाहिजे. हे ज्या पद्धतीने आपण आदर्श उभे करतो ना, ते फार चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही केलंय, तुम्ही वेगळ्या गोष्टी मांडा ना, तुमच्या उद्योगातले चॅलेंजेस मांडा, तुम्ही बाकीच्या गोष्टी मांडा. शिक्षण हे खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, आपल्याला महात्मा फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, ही किती चांगली, म्हणजे मला बऱ्याचदा इतकं भरून येतं, मी ज्या वेळेला बाहेर जातो कुठे, मला खूप भरून येतं की शाहू महाराजांसारखा माणूस 19व्या शतकामध्ये कंपल्सरी शिक्षण असलंच पाहिजे म्हणून कायदा करतो. ते मोफत शिक्षण द्यायचं म्हणून कायदा करतो. आणि काय तुम्ही पहा, याचा विचार करा तुम्ही डेप्थ मध्ये जाऊन, ही किती मोठी गोष्ट आहे. जर आपल्याला दूरदृष्टी डेव्हलप करायची असेल तर पहिल्यांदा हे केलं पाहिजे. ऍक्च्युली आपण माणसाला जर का सगळ्यात मोठी देणगी कोणती मिळालेली असेल ना या जगात, तर माणसाला विचार करण्याची क्षमता ही सगळ्यात मोठी देणगी आहे असं मला वाटतं. दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला विचार करण्याची क्षमता नाही. मुद्दा असा आहे की आपण ती विचार करण्याची क्षमता ही चॅट जीपीटी आणि इंटरनेटवर सोडली. माझे एक पारसी बाबाजी बॉस होते, ते काय म्हणायचे कि प्रफुल्ल, ये जो ब्रेन स्टॉर्मिंग सेशंस ये लोग रख रहे हैं ना, उसमें कभी जाने का नहीं है. मैं बोला क्यों? बोलते उसमें ना जाके वो सब ऐसा उंगली ऐसा दबाते, बोले सब वो लैपटॉप पे, वो इस पे, बोले उससे ना कुछ दिमाग में घुसता नहीं. वो लोग है ना वो भूल गए हैं कि एक्चुअली सोचना ब्रेन से होता है, मोबाइल से नहीं. तुम्हाला जर का विचार करायचा तर तुमच्या मेंदूने करायचा ना, तुम्ही मोबाईल आणि लॅपटॉपने काय विचार करता? असं नाही होऊ शकत. सो शिक्षण काय घ्यायचं, तर शिक्षण हे घ्यायचं की मी नक्की माझ्या मेंदूने विचार कसा करेन. आणि याला खूप शास्त्रशुद्ध पद्धती आहेत, विचार करण्याच्या पद्धती. मला माहिती नाही आता ते युट्यूबवर असेल की नाही, पण माझे एक मित्र होते शंतनू अभ्यंकर म्हणून, वाईचे, आता परवा गेले ते कॅन्सरने. शंतनू अभ्यंकरांचं माझं मागच्या वर्षी बोलणं झालं आणि मी सतत त्यांच्याबरोबर ह्या विषयावरती बोलायचो की डॉक्टर, आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहिती का, की आपल्याकडे लोकांना हेच नाही शिकवलं जात विचार कसा करायचा. आपल्याकडं असे आंधळी लोक बनवले जातात डोळ्यावर पट्ट्या बांधून, आणि मग जो कोणी, म्हणजे ते इतकं खोटं असतं ते की जसं ते तुमचे 4 महिन्यात पैसे डबल होतील आणि आपण विश्वास ठेवतो. तसं म्हणे लोक म्हणतात की बस बस तुम्ही ना हे करा, तुमचं चांगलं होऊन जाईल. म्हटलं हे नाही, आपल्याला लोकांना हे शिकवलं पाहिजे की विचार नक्की कसा करायचा. आणि मग कदाचित फेसबुक किंवा युट्यूब वरती असेल, मी जवळपास तासाभराचं भाषण केलं होतं की नक्की विचार कसा करायचा, विचार नक्की कसा करावा. याच्यावर माझी रिक्वेस्ट, मी त्याच्यातलं रिपीट करत नाही, पण तुम्ही फेसबुक किंवा युट्यूबला असेल ते नक्की पहा. त्याच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग काय असतं, अॅनालिटिकल थिंकिंग काय असतं, विचार करण्याच्या वेगवेगळे शास्त्रशुद्ध पद्धती कोणत्या आहेत, शिक्षण घेताना कसा विचार करायचा, तुमचे नक्की ऍडव्हान्टेजेस काय आहेत, डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, याच्याप्रमाणे ते आपण शिक्षण घेतलं पाहिजे. आता तुमचा मुद्दा की आपण शिकताना वगैरे नक्की काय करायचं, तर जनरली शिक्षण घेताना आपण जी फक्त शालेय पुस्तकं वाचतो किंवा आपण फक्त जे मार्कांसाठी जी धडपड करतो ती न करता आपण नेहमी रेफरन्स बुक्स वाचले पाहिजे. शिक्षण घेताना आपण त्याच्या खोलात गेलं पाहिजे. म्हणजे मी माझ्या आयुष्यात 21 अपेक्षित प्रश्नांच्या नावाचं कधी पुस्तक विकत घेतलं नाही, किंवा मी कधीही पाठ करून उत्तरं दिली नाही, किंवा कधी असं झालं नाही की मी त्या पद्धतीची पुस्तकं गाईड वगैरे वाचून मी अभ्यास केला. मी कायम रेफरन्स बुक वाचले. पूर्ण इंजिनिअरिंगला पण मी पूर्ण रेफरन्स बुक वाचले होते. आणि त्याचा फायदा असा झाला की ज्यावेळेला प्रत्यक्ष जगात मी कामाला आलो त्यावेळेला मला नक्की माहिती होतं काय आहे ते. आपल्याकडचे आदर्श बदलले पाहिजेत. आज मी तुम्हाला इथे बसलेल्या अनेकांना एक प्रश्न विचारू इच्छितो. तुम्हाला जर का मी असं म्हटलं की तुमचं आवडतं नेतृत्व कोणतं किंवा आवडता लीडर कोणता,
तर तुमच्यापैकी अनेक जण मनातल्या मनात विचार करा, तुमच्याच मनात ठेवा, सांगू नका. आणि हा विचार करा आणि 2 मिनिटानंतर स्वतःला हा प्रश्न विचारा की माझ्या मनात जो मी लीडर निवडला तो राजकीयच आहे ना? ह्याच्यातल्या किती जणांनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा एखादा नेता निवडला असेल मनातल्या मनात? ह्याच्यातल्या किती जणांनी एखादा शास्त्रज्ञ म्हणून नेता निवडला असेल? ह्याच्यातल्या किती जणांनी एक उद्योजक म्हणून नेता निवडला असेल? ह्याच्यातल्या किती जणांनी अत्यंत खडतर परिस्थितीतून जग बदलणारा सिंगापूरच्या पंतप्रधानासारखा नेता म्हणाला असेल? ह्याच्यातल्या किती जणांनी ओबामाला किंवा बाहेरच्या देशातल्या नेत्याला नेता म्हणून निवडला असेल? म्हणजे आपली विचारशक्ती जी आहे ना ती एवढ्या एवढ्या डबक्यात बसलेली आहे. पहिल्यांदा शिक्षणानं ती डबक्यातून बाहेर काढायची असेल तर तुम्ही हे जे आता शिक्षण चाललंय, आपल्याकडे पीएचडी किंवा डॉक्टरेट किंवा अशा प्रकारचं शिक्षण घेणाऱ्यांना किती तुच्छतेने बघितलं जातं. काय करणार एवढं शिक्षण घेऊन? अरे असं नसतं बाबा, ते संशोधनाच्या गोष्टी आहेत त्या. जगभरामध्ये तुम्ही जर का युनिव्हर्सिटीमध्ये गेलात तर अशाच गोष्टींचे संशोधन होतात. त्यासाठी शिकावं पण लागतं ना. एक्झाम मध्ये म्हणाले होते काय फायदा होतो. मुद्दा तो नाहीये, पुन्हा तेच मुद्दा हा आहे की आपल्याला संशोधनाचं महत्व कळालं पाहिजे. म्हणजे आता एक कुठलं तरी क्षेत्र घेतलं तर आपल्याला त्या क्षेत्रामध्ये आपण किती नक्की त्याच्यामध्ये प्रगती करू शकतो याचा आपल्याला एकंदर अंदाज आला पाहिजे. ज्या वेळेला आपण त्या एका क्षेत्रामध्ये मास्टर होतो त्यावेळेला तुम्हाला त्याची सगळ्या बाजू कळतात, आणि ज्या वेळेला तुम्हाला त्या सगळ्या बाजू कळतात ना त्यावेळेला आपण खरं प्रगतीची सुरुवात करतो. पण आता जे आपल्याकडे शिकवलं जात आहे इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये किंवा टेक्नॉलॉजिकल गोष्टी शिकवल्या जातात, शिकवलं नाही तर धंदा आहे. हा? ते शिक्षण नाही, तो धंदा आहे. मग ते मला विचारायचं की मग आता जी पिढी बाहेर पडतीये त्यांचा प्रॉब्लेम असा झालाय की उद्योग करावा किंवा एक्सपर्टाईज मिळवावं असं शिक्षण इथल्या संस्थांमध्ये मिळवत नाही. मग ते कुठं मिळणार त्यांना? त्याच्याबद्दलच एक उदाहरण सांगतो. आता परवा शिक्षक होते ते, त्यामुळे मला त्यांचा फोन आला. म्हणे प्रफुल्ल माझे एक सहकारी होते, माझे मुख्याध्यापक होते ते, आणि म्हणे माझे एक सहकारी आहे